दरवर्षी नियुक्त्या करणं गरजेचं आहे. रिक्त झाले का त्याच्या नियुक्त्या झाल्या पाहिजे का? सॉफ्टवेअरचे पैसे आपण कंपनी देतच नाही, मुच्छी उडून टाका. बचवा 25 मिनिटं झाले. पण आता हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय तुम्ही घ्या लवकर घ्या. हा, मी लवकर घेतो. तो किती दिवसात करणार? 10 दिवसात, 15 दिवसात, एका महिन्यात? बड़े शहर है तो डर जाते हो और छोटा आता है तो उजागर बन जाते हो. वाह. हे पैसे जे देतो ना 84 कोटी रुपये, हे आपण फक्त टोनरशाही प्रशिक्षणासाठी देतोय. तुमचं चुकीची माहिती येऊ नये, नाहीतर मला हक्कभंग टाकावं लागेल. चुकीची माहिती आली नाही पाहिजे. रेकॉर्डवर घ्या. ह्या अशा पद्धतीच्या चुकीच्या माहिती मंत्री महोदयाने देऊ नये का? सॉफ्टवेअरचे पैसे आपण कंपनी देतच नाही, मुच्छी उडून टाका. आता मी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय घेऊन येतोय. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आपण उत्तरात असं म्हटलं आहे, ग्रामविकास विभाग अधिसूचना 19 ऑगस्ट 2025. आपण 10% आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामधून 10% आपण क्लास 3-4 ची नियुक्ती करतो. बचवा 25 मिनिटं झाले. पण आता हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय तुम्ही घ्या लवकर घ्या. हा, मी लवकर घेतो. आता तुम्ही सांगा, अनुकंपाच्या धर्तीवर याच्या नियुक्त्या केल्या पाहिजे. हा ग्रामपंचायतचा कर्मचारी, त्याला 10%तून क्लास 4 क्लास 3 देणं गरजेचं आहे. आणि आपण तो शासन निर्णय पण केलेला आहे. ते दरवर्षी नियुक्त्या करणं गरजेचं आहे. रिक्त झाले का त्याच्या नियुक्त्या झाल्या पाहिजे. त्या रिक्त जशा होते तशा नियुक्त्या आपण करणार काय? आणि 3 वर्षापासून बंद पडलेली जी प्रक्रिया आहे ते लगेच सुरू करावी. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे का, आपण यावलकर समिती 2015 नियुक्ती केली, 17 त्याचा अहवाल आला. 17 पासून अजूनपर्यंत आकृती बंद आपला अजूनही निश्चित केला नाही. तो किती दिवसात करणार? 10 दिवसात, 15 दिवसात, एका महिन्यात? त्याची आम्हाला तारीखवार दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे का, मुख्यमंत्री महोदयांनी हे मीटिंग मध्ये स्पष्ट सांगितलं होतं का तुम्ही वसुलीची अट ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे जो सफाई करतं, पाणी सोडतं, तिकडे दाखले पुरवतो, त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्याला अट काय लावल्या यांनी लक्षात घ्या. बीडीओला अट नाही, ग्रामसेवकाला अट नाही, कर्मचाऱ्याला अट आहे. वसुली करावं लागेल 80%. उत्पन्न असेल तर तुम्हाला देऊ. वाह. बड़े शहर है तो डर जाते हो और छोटा आता है तो उजागर बन जाते हो. वाह. म्हणजे तुम्ही सांगा, त्या बीडीओचा काही संबंध येत नाही वसुली, त्या ग्रामसेवकाचा काही संबंध नाही, सरपंचाचा काही संबंध नाही, आणि कर्मचाऱ्याला वसुलीची अट, उत्पन्नाची अट, ती अट न ठेवता, कुठली अट न ठेवता त्याचं मानधन त्याला दिलं पाहिजे, त्याचा निर्णय घेतला पाहिजे. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज. सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.